शहरातील उंदीर आणि गावातील उंदीर. कोणे एकेकाळी शहरातल्या एका भव्य हवेलीत एक छोटासा उंदीर राहत होता. एका सकाळी भावाकडून एक पत्र मिळाले. प्रिय भाऊ, आपल्या पहिल्या भेटीला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. तुला सुट्टीसाठी गावात यायचे आहे का? वा, चला आपण गावी जाऊया. बॅग पॅक केल्यानंतर शहरातील उंदीर गावाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला. लांब आणि कठीण रेल्वे प्रवासानंतर शहरातील उंदीर शेवटी गावात पोचला. किती वाईट वास आहे इथे. चला पटकन भावाचं घर शोधूया. खूप चालून आणि दमून शहरातील उंदीर अखेर भावाच्या जागेवर आला. गावातील उंदरानं झाडाच्या आत स्वतःसाठी एक घर बनवलं होतं. तो तिथेच राहत होता. मला तर कळतच नाहीये की माझा भाऊ अशा वाईट वातावरणात कसा काय राहू शकतो. शहरातील उंदरानं दार ठोठावलं. नमस्कार माझ्या गावातील भावड्या. कसा आहेस? सगळं छान आहे. मी तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. किती छान सरप्राईज आहे. गावात तुझं स्वागत आहे माझ्या प्रिय भावड्या. तू शेवटी तुझ्या शहरातून इतक्या लांब माझ्याकडे आला आहेस याचा मला खूप आनंद झाला आहे. दोघं खूप वेळ गप्पा मारत बसले. तुझा प्रवास खूप लांबचा होता ना? आता तुला खूप थकवा आला असेल. इथे बस ना, तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवतो. गावातील उंदरानं आपल्या भावासाठी जेवण बनवलं होतं. टेबलावर चीजचा एक तुकडा, कोबीची पानं, गाजर आणि मक्याचे दाणे होते. चल भावा, या जेवणाचा आनंद घे. टेबलवरचं सगळं नीट पाहून शहरातील उंदीर म्हणाला, हे काय, तू याला जेवण म्हणतोस? गावात लोक खरंच हेच खातात का? हे तर खूपच बोरिंग आहे. अजिबात चव नाही. पण तू माझ्यासाठी खास बनवलंस ना, म्हणून मी थोडं खाईन. बरं ठीक आहे, मला आशा आहे की तुला ते आवडेल. जेवण झाल्यावर शहरातील उंदीर गावातील उंदराकडे बघून हसला आणि हळूच म्हणाला, माझ्या गावातील लाडक्या भावड्या, तू खरंच खूप गरीब आहेस. तुझ्याकडे खायला जवळजवळ नाहीच आहे आणि तुझं घर तर एखाद्या झोपडीसारखं आहे. मी तर शहरात रोज रात्री ब्रेड, मांस आणि चीज खातो. गावातील उंदीर आश्चर्यचकित झाला. रोज रात्री चीज, मांस आणि ब्रेड? हो, माझं घर सुद्धा खूप आरामदायी आहे. तुझी झोपडी तर थंड आणि कंटाळवाणी आहे. गावातील उंदराला शहरातील उंदराचा हेवा वाटायला लागला. दोन्ही उंदीर दिवसभर जुन्या आठवणी ठरवले आणि एकमेकांच्या गप्पा ऐकत राहिले. संध्याकाळी दोघही सोबत गावात फिरायला निघाले. हवा किती ताजी आहे. मला तर त्या फुलांचा सुगंधही येतोय. ही हिरवी वस्तू काय आहे? हे ताजे मटर आहेत. नंतर त्यांना ओल्या खताचा ढेर दिसतो. मला अशा जागा अजिबात आवडत नाहीत. इथे खूप घाण आणि किळसवाण आहे. तुला माझं आयुष्य कसं असतं ते दाखवण्यासाठी मी तुला काही दिवस शहरात माझ्यासोबत राहायला बोलावतोय. मी तुला चीज, स्पॅगेटी, बदाम आणि अजून खूप काही खायला देईन. वा, ते तर खूपच छान वाटतंय. तुला नक्कीच खूप मजा येईल, मला खात्री आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता मला निघावं लागेल. धन्यवाद, मला खूप मजा आली. तुझ्या भेटीबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी मी तुला भेटायला येणार आहे. हा, मला खूप आनंद होईल. तू लवकर माझ्याकडे यावंस अशी माझीही इच्छा आहे. मी नक्की येईन. चल भेटू. काळजी घे बरं. जसा त्यांनी निरोप घेतला तसेच गावातील उंदरानं शहरातल्या उंदराला भेटायला जाण्याची तयारी सुरू केली. वा, मी खूपच उत्सुक आहे. अखेर मी शहर बघणार आहे. आणि त्या क्षणापासून त्याचा रोमांचक प्रवास सुरू झाला. लांब प्रवास करून तो अखेर शहरात दाखल झाला. इतक्या मोठ्या इमारती, चमकणाऱ्या गाड्या आणि स्वादिष्ट अन्न पाहून मी शहराच्या प्रेमात पडलोय. अरे देवा, काय भयंकर आवाज आहे. प्रवास करून तो अखेर शहरातील उंदराच्या घरी पोहोचला. अरे वा, स्वागत आहे माझ्या गावाकडच्या प्रिय भावड्या. माझ्या घरी तुझे स्वागत आहे. तो शहरातील उंदीर आपल्या गावातील भावाला घरात घेऊन गेला. दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या. घरात नोकराने टेबल लावल्यानंतर शहरातील उंदराने त्याचा वास घेतला आणि म्हणाला,
अरे भावा, जेवण तयार आहे बरं, चला खायला जाऊया. गावातील उंदीर ते जेवण खायला खूप उत्सुक झाला. चल भावा, मनसोक्त खा. चीज, दूध, पास्ता, केक, पीनट बटर, ब्रेड आणि फळं सगळं आहे. खूप धन्यवाद. तुझं जीवन खूपच मस्त आहे. मला वाटतं मी इथेच राहीन. ते जेवायला सुरुवात करणार इतक्यात दार जोरात उघडलं गेलं आणि मालक आत आले. घाणेरडे, किळसवाणे उंदीर, तुम्ही पुन्हा माझं जेवण खराब केलं. पळा, दूर व्हा. अरे रे, घर मालकाला लवकर लप. उंदीर पकडा, त्यांना सोडू नका. तुम्हाला बरोबर शिक्षा मिळेल. अरे घाणेरड्या उंदरांनो, निघून जा इथून. लवकर ये, लप, इथून बाहेर पड. शहरातील उंदराला खूपच अवघडल्यासारखं झालं. काळजी करू नकोस मित्रा, ते दिसेनासे झाले की आपण पुन्हा जेवण करू. घरात थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर टेबल साफ होईपर्यंत ते दोघं बाहेर फेरफटका मारायला गेले. चल माझ्या मागे ये, मी तुला छान छान खाण्याच्या ठिकाणी घेऊन जाईन. काय सांगतोस? ते कुठे मिळेल? ते एक मोठं प्रसिद्ध डिपार्टमेंट स्टोअर आहे. रस्त्यात त्यांना एक मांजर दिसली. अरे पळ, लपून घे लवकर. अरे देवा, ते काय होतं? मी घाबरलोय. हृदय जोरात धडधडतंय. ती जाडी मांजर होती. ती थोड्याच वेळात निघून जाईल. शांत रहा. ते दोघं शांत बसून मांजर जाण्याची वाट पाहत होते. अचानक मांजर पुन्हा आली आणि दोघंही घाबरून पडून गेले. लवकर ये, धाव. दोन्ही उंदीर जितक्या वेगाने शक्य होतं तितक्या वेगाने पळाले आणि घराबाहेरच्या कचरा पेटी मागे लपले. घाबरू नकोस, आपण आता सुरक्षित आहोत. ते मांजर इथे आपल्याला शोधू शकत नाही. खूपच भीती वाटली मला. कधीच इतका घाबरलो नव्हतो. आता मला पळणं, उड्या मारणं आणि भीती नको आहे. मी इथे यासाठी आलो नव्हतो. पण ऐक तर, मी निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरी परत जाणार. तिथे खरंच खूप शांतता आहे. मी मनापासून सगळ्यासाठी माफी मागतो. शांत बागेत बसून ताजं अन्न खाणं मला जास्त आवडतं. भीतीत राहून शहरातले भारी पदार्थ खाण्यापेक्षा हेच बरं. नेहमी घाबरून जगण्यापेक्षा साधं जीवनच सुखाचं आहे. घरी जाताना गावातील उंदराने शहरातील अनुभवांबद्दल विचार केला. मला खरंच नवल वाटतं. एवढ्या भीतीदायक ठिकाणी राहणं कसं कुणाला आवडतंय? घरी गेल्यावर गावातील उंदीर खूप आनंदी होता. मला या जगात सर्वात जास्त आवडणारं ठिकाण हेच आहे, असं तो म्हणाला. त्यानंतर तो पुन्हा शहरात कधीच परतला नाही. जगातलं सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे आपलं घर. गोष्ट संपली.